मनात विश्वास आणि कृतीत जिद्द हवी, अशक्य ते शक्य करण्याची तयारी रोज नवी. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी हेमलता सोमनाथ स्वामी आणि तुम्ही पाहत आहात स्वामींची साक्षी हे माझे युट्यूब चॅनल. आपण सुरू केली आहे एक प्रेरणादायी सिरीज, अशक्य ते शक्य. तुमच्या सोबत कधी असं झालं आहे का की मन थोडस अस्वस्थ असताना अगदी छोटी गोष्ट सुद्धा खूप मोठी वाटते. कोणी काही बोललं, कामाचं टेन्शन आलं किंवा घरात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, मग पूर्ण दिवस मूड खराब होतो. आजचा भाग आहे 11वा आणि आजचा विषय आहे भावना आणि शरीर यांचं विज्ञान. मित्रांनो, आपल्या भावना किंवा शरीर यांचा खूप जवळचा संबंध असतो. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपला चेहरा ताणला जातो, खांदे कडक होतात आणि श्वास वेगाने चालतो. तेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा शरीर जड वाटतं, ऊर्जा कमी होते आणि चेहऱ्यावरही ते स्पष्ट दिसून येतं. पण जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा चेहऱ्यावर हसू असतं, खांदे ताठ असतात आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. याचा अर्थ एकच, भावना बदलल्या की शरीर बदलतं आणि शरीर बदललं की आपल्या आपोआपच भावना बदलतात. समजा सकाळी ऑफिसमध्ये किंवा घरी एखादी छोटी गोष्ट मनाला लागली, पण दिवसभर त्याचाच विचार करत राहतो. मनात सतत प्रश्न येतात की माझ्यासोबतच का झालं, मीच चुकीची आहे का? अशा विचारांनी मन अजून जड होतं. पण त्याच वेळी जर तुम्ही फक्त 5 मिनिटं चालायला गेलात, दीर्घ श्वास घेतलात, थोडस संगीत ऐकलं किंवा चेहऱ्यावर हलकस हसू आणलं, तर मूड लगेच बदलायला सुरुवात होते. ही खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे, कारण शरीर शांत झालं की मनही शांत होतं. म्हणूनच आजपासून एक छोटा नियम करा. जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा लगेच रिॲक्शन देऊ नका. फक्त 5 दीर्घ श्वास घ्या, सरळ उभे राहा, थोडं चालून या आणि स्वतःला सांगा ही अवस्था ही तात्पुरती आहे. मित्रांनो, मन आणि शरीर हे दोन्ही एकमेकांचे आरसे आहेत. एक बदललं की दुसरं बदलतं. म्हणून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या शरीराची अवस्था बदला, चेहऱ्यावरती हसू ठेवा, श्वासांवर लक्ष द्या आणि स्वतःला सकारात्मक ठेवा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.